म्हणजे मी मागचं आता काही शिकवू शकत नाही, तर डिसेंबर संपत आला. तर ती वेळ आता गेली. पण तुम्ही कुठले धडे केलेत, तर तुमचं काय लक्षात आहे, हे जरा एकदा मला सांगा. मग आपण आजच्या नव्या धड्याला सुरुवात करूया. कोणीही सांगा, पटकन सांगा. मॅम, लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 झाला होता. त्यात कोणत्या प्रोसेस केल्या तुम्ही? मॅम, फर्टिलायझेशन. बरोबर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. लाईफ प्रोसेसेस 1 मध्ये काय आहे मग? परीक्षा घेत नाही, विचारते. आठवण्याचा प्रयत्न करा. नसेल तर प्लांट, पुस्तकात शकता. मायक्रोब्स, बर. पहिल्या बॅक्टेरिया, फंगी. बरं. त्यांच्यामधल्या लाईफ प्रोसेसेस आहेत थोडक्यात. येस मॅम, अमिबा, हायड्रा. बरं. तुम्ही मला सांगताय की ह्याच्या पुढचा विचार करा. समजलं. पहिला धडा होता इव्होल्युशन बद्दलचा, बरोबर ना? ह्युमन इव्होल्युशन. आणि मग सगळे धडे कनेक्टेड लाईफ प्रोसेसेस 1-2. आपल्या 10वीच्या पुस्तक आणि मग नंतर तुम्हाला इकोसिस्टीम वरती पण एक धडा होता, जनरल धडा आहे. चांगला धडा आहे, सोपा धडा आहे. तो तुमचा ऑलरेडी झालाय, बरोबर ना? आता तुमचा जो धडा आहे, बोला, जीवन खैरनार, बोला. बोला की. हँड रेस केला होता ना? मॅम, आता तुम्ही ना 4th चॅप्टर शिकवा. 4th चॅप्टर कोणता आहे? वेट. मॅम, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 तुम्ही डबल घेऊ शकता का? थांबा. मी आज आपल्या पुस्तकातला सगळ्यात डेंजरस धडा सुरू करणार होते, जो आहे प्राण्यांचे वर्गीकरण. हा धडा तुम्हाला माहितीये का? तुमच्या शाळेत झालाय का? येस मॅम, झालाय. मग हा धडा सोपा आहे, कठीण आहे, असं वाटतंय का तुम्हाला? सोपा आहे मॅम. सगळं लक्षात आहे? हे बघा, हा धडा खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे शब्द आहेत, जे आपल्याला नवीन आहेत. हाच त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. नाहीतर ही एक गोष्ट आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. हा धडा बघा, तुम्ही याच्या आधी मला जे म्हणताय ना, थांबा, 71 पान आहे ना? चला, आपण जरा आपलं मॅम, बोला. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, लेसन नंबर 6. थांबा. आज आपण आधी आपल्या सगळ्या शंका कुशंका दूर करू. धडा तर काय आपण कुठलाही सुरू करू शकतो, त्याच्यात काही काळजी करण्याचं कारण नाहीये. पण मला असं वाटतं, जे धडे एकदाही झालेले नाहीयेत ते आधी करावे, आणि मग जे तुम्हाला कळलं नाही ते रिव्हिजन मध्ये घ्यावे. व्हॉट्स इट? या धड्यांचं वेटेज तुम्हाला माहिती आहे ना? कोणत्या धड्याला किती महत्व आहे? वेटेजचं एक जनरल आपल्याला माहिती असतं, कोणत्या धडा किती मार्क कॅरी करतो, बरोबर ना? बघा, जरा आपण जनरल बोलूया. की तुम्ही मला 5वा धडा गेला, 4था धडा गेला सांगत होता, पर्यावरणीय व्यवस्थापन. सिरियसली? बघा, ऐका. आपण जरा अभ्यास करू, सिस्टमॅटिक अभ्यास करू आपल्या इंडेक्सचा. खरं तुमचं बायोलॉजी मी सुरुवातीपासून घेतलं नाहीये. हे खरं वर्षाच्या सुरुवातीला करायला पाहिजे, पण आता आपल्या अभ्यासाची सुरुवात आज झालीये. नो प्रॉब्लेम. आपण ठरवूया सगळ्यात महत्वाचे धडे कोणते आहेत, आणि त्याचा अभ्यास आपण आधी करू. बघा, अनुवंशिकता उत्क्रांती सगळ्यात थेअरी धडा आहे. ह्याच्यामध्ये काहीच असं नाही जे कठीण आहे. हा पहिला धडा आहे. सजीवांमधल्या जीवन प्रक्रिया भाग 1, भाग 2 हे धडे कॉम्प्लिकेटेड आहेत आणि महत्वाचे आहेत. कॉम्प्लिकेटेड पण आहेत आणि महत्वाचे पण आहेत. ह्यांना आपल्याला सोडता येणार नाही. नंतर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. हा जनरल धडा आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने जनरल धडा आहे. प्राण्यांचे वर्गीकरण अतिशय महत्वाचा धडा आहे. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची मागच्या वर्षीच्या अभ्यासाचं कंटिन्युएशन आहे. पेशी विज्ञान, जैवतंत्रज्ञान नवीन धडा आहे. बायोटेक्नॉलॉजी, सामाजिक आरोग्य जनरल धडा आहे. आपत्ती व्यवस्थापन जनरल धडा आहे. 4, 5, 9, 10 हे असे धडे आहेत ना, हे बायोलॉजी मध्ये नसते तरी चाललं असतं. आपत्ती व्यवस्थापन आणि बायोलॉजी असं कनेक्शन आहे.
सामाजिक आरोग्य म्हणजे वेगवेगळे रोग, त्याच्यावरची औषधं या संदर्भातला अभ्यास आहे. सो 4, 5, 9, 10 हे जनरल धडे आहेत. पण जे प्युअर बायोलॉजीचे धडे आहेत ते हे सगळे आहेत. ह्याला तुम्ही सोडूच शकत नाही बायोलॉजीचा अभ्यास करताना. त्यातले तुमचे 2 आणि 3 झालेत. मी हे म्हणत नाही हे सोडा. मी हे म्हणते हे आपण सगळ्यात शेवटी घेऊ. तुम्हाला ऑलरेडी 4 इव्होल्युशन बिव्होल्युशन काय तुमचं ते मी बघितलं त्या मॅमच्या शीटमध्ये की त्यांनी काय पोल्युशन वगैरेचं पण काहीतरी तुमचं झालंय बोलून, हो की नाही? हे झाले. तुम्ही मला म्हणता हरित ऊर्जेच्या दिशेने घ्या. मला काही प्रॉब्लेम नाही. हा धडा मी घेऊ शकते. 20 पानांचा धडा आहे जवळपास, 20 पण नाही. पण प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख, सूक्ष्मजीवशास्त्राची, पेशीविज्ञान, जैवतंत्रज्ञान हे सगळे बाप लोक आहेत या पुस्तकातले. आणि मग हे सगळे सोपे सोपे आहेत. तुम्ही मला सांगा कुठला घेऊ, आधी 5वा का आधी 6वा? मी तर आधी कठीण घेणार होते. मॅम 6वा घ्या. मॅम मॅम 7वा. सहावा मॅम, सहावा. मॅम 7वा सोपा आहे, 6वा घ्या. मला 6वा अवघड जातो. मुलांनो, 7वा सोपा 8वा सोपा असं नाही. बायोलॉजीचे आपल्या 10 पैकी 5 धडे महत्वाचे आहेत. तर आपण आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय, तर आपण मला असं वाटते प्राण्यांच्या वर्गीकरणापासून करावं. तो झाला की येस मॅम. एक असं करू ना बघा, एक सोपा एक कठीण, एक सोपा एक कठीण असं करू. म्हणजे एक प्युअर बायोलॉजी, एक जनरल बायोलॉजी, प्युअर बायोलॉजी, एक जनरल बायोलॉजी. जनरली पेपरमध्ये आता तुम्हाला हा विषय नाही आणि वेळ पण नाही, पण तरी मी सांगते, तुम्ही जनरली पेपरचा अभ्यास करा, जुने पेपर. तुम्हाला समजेल की एक प्युअर बायोलॉजीचा धडा असतो, एक जनरल बायोलॉजीचा धडा असतो. म्हणजे मुलगा हा नाही तर तो कोणत्या तरी एक प्रश्नातला प्रयत्न करू शकतो. म्हणजे एकदम प्युअर बायोलॉजी आलं नाही तरी पण जनरल तरी लिहू शकतो. मार्क मिळण्याची सगळी व्यवस्था बोर्डाने केलेली आहे. आपणच फक्त नीट अभ्यास करून उत्तर लिहायचंय. ओके नाही? असंच चला विषय निघाला तर हे पण सांगून टाकते. जनरली 10वीच्या पेपर 1च्या तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. मी तुम्हाला हे म्हणत नाही की असंच होईल, पण जनरली सगळ्या पेपरचा फॉर्मॅट एक केमिस्ट्रीचा, त्याला फिजिक्सचा ऑप्शन, केमिस्ट्रीचा लेसन, त्याला फिजिक्सचा ऑप्शन. पेपर 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे फक्त, बरोबर की नाही? तर फिजिक्सला केमिस्ट्रीचा ऑप्शन असलेले खूप प्रश्न तुम्हाला दिसतील. याचा अर्थ मी हे अजिबात म्हणत नाही की सगळं केमिस्ट्री ऑप्शनला टाका किंवा सगळं फिजिक्स ऑप्शनला टाका. असं करणं म्हणजे मूर्खपणा आहे. पण जनरली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्यातला कुठला तरी एक विषय मुलांना अवघड जातो किंवा त्याचं लॉजिकल उत्तर लिहिता येत नाही, असं ऑब्झर्वेशन आहे लोकांचं. ज्यांना बायोलॉजी खूप सोपं जातं त्यांना केमिस्ट्रीचं थेअरी सगळं येतं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्यांचं मॅथ्स खूप चांगलं आहे त्यांना फिजिक्स खूप सोपं आहे, त्यांना बायोलॉजी येतच नाही. त्यांना वाटतं काय सगळं फालतूपणा आहे, सगळं थेअरी. त्यात लॉजिक खूप कमी आहे ना. म्हणजे सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या. लॉजिक नाही म्हणण्यापेक्षा फॅक्ट आहेत की हे असंच आहे. पण हे असं का आहे आणि लक्षात ठेवण्याकरता काय करायचं, हे सगळं फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये येतं, बरोबर की नाही? सो म्हणून असे 2 जनरल कॅटेगरीज आहेत. तर आपण आता ऑनेस्टली स्पीकिंग प्राण्यांच्या वर्गीकरणापासून सुरुवात करायला पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं, हा धडा पण काय खूप मोठा नाहीये. 61 to 77 किती आहे बघा बरं रे. 7 1 गेला 6 आणि 7 16 धडा, नाही म्हटलं तरी 16 पानांचा धडा आहे हा, छोटा छोटा म्हणता. चला वी विल स्टार्ट विथ दॅट लेसन. प्राण्यांचे वर्गीकरण महत्वाचा धडा आहे. खूप गोष्टी आहेत, आपण याला सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू आणि असा अभ्यास करू की परीक्षेमध्ये कुठला पण प्रश्न येऊ दे, मला सगळं माहिती. ओके नाही? व्हॉट्स आहे? चला, झोपलात की काय? जाग्यात ना? हो चला, मॅम. झोपू नका. मला आवडत नाही झोपी गेलेले लोक. माझ्याशी गप्पा मारत राहणे तर मला झोप येईल. एकतर हे बायोलॉजी आहे, मला आवडतच, प्रश्न नाही. पण मी एकटीच 10वीत नाहीये, आपण सगळेच आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण महत्वाचा धडा. 3च मुद्दे आहेत पूर्ण धड्यामध्ये, 3च मुद्दे आहेत. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, त्याच्या नवीन पद्धती आणि प्राणीसृष्टी. ह्याच्यामध्ये ते 10 फायलम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं वर्गवारी करायची आहे. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत का आली ह्याचा उगम इतिहासामध्ये. सगळे मुद्दे एकमेकांना जोडलेले आहेत. 3च मुद्द्यांवरती सगळा धडा खेळतो. मागच्या वर्षी तुम्ही 9वीत असताना तुम्हाला सजीवांच्या वर्गीकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऑलरेडी आल्या होत्या. हा ओघ तक्ता आहे. मी हा सोडवणार नाही, हा तुम्हाला सोडवायचा आहे. की आपल्या सजीव सृष्टीमध्ये, आपल्या सजीवांमध्ये एकपेशीय बहुपेशीय, एकपेशीय बहुपेशीय,
किंवा याला युकॅरिओटिक प्रोकॅरिओटिक असे शब्द येतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात जरा शोधून बघायला पाहिजे. मग सृष्टी, कोणती सृष्टी आहे? वनस्पती वर्गीय, कवक वर्गीय, प्राणी वर्गीय. काय बोलायचं नसेल तर माईक बंद करा. हे सजीवांचं वर्गीकरण जे दिलंय ते आपल्याला भरायचंय. हे तुम्ही भरायचंय आणि मला पुढच्या वेळेला सांगायचंय. भरलं असेल तर आत्ताच सांगून टाका. तुमच्या शाळेत झाला असेल हा धडा तर मला सांगा. मला मराठी शब्द कळतो. हे काय मॅम आणि सांगू का? सांगा. सजीव युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. पण ते इथे आहे ना, एकपेशीय बहुपेशीय. सजीव अभिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी, अभिकेंद्रकीमध्ये सृष्टी, मोनेरा आणि दृश्य केंद्रिकेमध्ये तिचे 2 प्रकार पडतात. एकपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवामध्ये सृष्टी थांबा. ह्याचे 2 भाग आहेत केंद्रकाप्रमाणे, युकॅरिओटिक आणि प्रोकॅरिओटिक. जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले ते. युकॅरिओटिक म्हणजे कोणते? युकॅरिओटिक म्हणजे इकडचे, प्रोकॅरिओटिक म्हणजे जुने. मी उलट लिहिलं. प्रोकॅरिओटिक म्हणजे जुने, म्हणजे काय अदृश्य केंद्रकी, अभिकेंद्रक. त्याच्यामध्ये केंद्रकासारखं काहीतरी आहे पण खरं खरं केंद्रक नाहीये. आणि हे आहेत युकॅरिओटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये व्यवस्थित केंद्रक आहे आणि त्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गनल्स आहेत. ह्याच्यामध्ये ते नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये मोनेरा, प्रोटेस्टा, बिटेस्टा असे काही काही येतील. युकॅरिओटिक मध्ये एकपेशीय, बहुपेशीय. तर ही सृष्टी कोणती आहे सांगा एकपेशीयाची? प्रोटिस्टा. अमीबा. प्रोटिस्टा. अमिबा कुठे येईल? अमिबा इकडे आहे ना, ह्या एकपेशीय मध्ये आहे. चला, बहुपेशीय मध्ये हे कोण, हे कोण? पेशी भित्तिका असणारे, पेशी भित्तिका नसणारे. पेशी भित्तिका असणारे वनस्पती आणि प्राणी. पेशी भित्तिका कोणाला असते? वनस्पतींना असते. आणि पेशी भित्तिका कोणाला नसते? प्राण्यांना नसते. बरोबर की नाही? मग आता पेशी भित्तिका असणाऱ्यांमध्ये 2 भाग कोणते? स्वयंपोषी आणि परपोषी. करेक्ट. म्हणजे ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. वनस्पती वर्गीय जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. हेटेरोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात. आता ह्याचा मोठा गट जो आहे, बोला. आम्ही बाकीच्यांना सेम इंग्लिशच्या स्टुडंट आहोत, तर आम्हाला हे पेशी भित्तिकामध्ये काहीच कळत नाहीये. हे सांगते ना, पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. द ॲनिमल्स हॅव्हिंग सेल वॉल अँड द ॲनिमल्स नॉट हॅव्हिंग सेल वॉल. सेल वॉल कोणाला आहे सांगा बरं जरा मला. सेल वॉल मॅम एक्झाम्पल्स द्यायचे आहेत का? कोणाला असते सेल वॉल? कोणत्या सेल्सना सेल वॉल असते? ह्युमन, स्नेक, फ्रॉग, एनिमल. ऑल आन्सर्स आर रॉंग. ज्या सेलला पेशी भित्तिका असते ते सगळे वनस्पतींच्या असतात. एकाही ॲनिमल सेलला पेशी भित्तिका नाहीये. पेशी भित्तिकेची गरज काय असते? चला आता आपण जरा सुरुवात करूया. बघा, पेशी भित्तिका नावातच अर्थ आहे सेल वॉल. समजा हा तुमचा सेल आहे, हा ॲनिमल सेल आहे. त्याच्यामध्ये इथे न्यूक्लियस आहे. ह्या ॲनिमलला सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की ॲनिमल कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. बरोबर? ॲनिमल्स जागा बदलू शकतात. प्लॅन्ट्सना तो प्रॉब्लेम खूप मोठा आहे की ते जिथे असतात, जन्माला येतात तिथेच ते मरतात, एकाच ठिकाणी असतात. बरोबर? त्यांच्या स्वतःच्या सेलला प्रोटेक्ट करण्याकरता जिथे ते उभे आहेत तिथे त्याला प्रोटेक्शनची गरज आहे, म्हणून त्यांना सेल वॉल आहे. आपल्याला त्याची गरज नाही आहे. इकडे आपल्याला आग वाटली तर आपला सेल तिकडे पळून जाऊ शकतो. सिंगल सेल अमिबा, पॅरामोशियम. इथे तुम्ही ना शेकोटी पेटवली असेल, याला त्याची गरम याची झळ लागली तर हे मुवमेंट करू शकतात, हे निघून जाऊ शकतात. असे प्लॅन करू शकतात का? नाही करू शकत. प्लॅनला स्वतःला वाचवायचं असेल तर त्यांना त्यांच्या सेल्सला वाचवावं लागेल. आणि सेल्स वाचवायचे असतील तर त्यांना त्यांच्या सेलला प्रोटेक्शन द्यावं लागेल, म्हणून त्याला सेल वॉल असतं. समजलं? ॲनिमल्सला नसतं, काही गरजच नाहीये. शिवाय ॲनिमल्सच्या शरीरामध्ये खूप इम्पॉर्टंट सर्क्युलेटरी सिस्टीम, जशी आपल्यामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्या ब्लड मधनं गोष्टी आत यायला पाहिजे आणि आतल्या गोष्टी बाहेर जायला पाहिजे की नाही. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी ऐकलाय ना हा शब्द? म्हणजे काहीच गोष्टींना आत येऊ देणं आणि काहीच गोष्टींना आत न येऊ देणं. जसं बघा, आता तुम्हाला उदाहरण सांगते मी. हे एका झाडाचं मूळ आहे आणि
हे कुठे आहे? मातीमध्ये. बरोबर. इथे माती आहे आणि त्यात पाणी आहे. हे जे मी काढले ना, माती आणि याच्यामध्ये हे आता आहे पाणी. कुठे कुठे? अरे ब्ल्यू पाहिजे होतं मला, ब्ल्यू. ठीक आहे. मातीत पाणी असतं की नाही, खोल खोल, म्हणून तर मुळं खोल खोल जातात. आता या मुळांना घ्यायचंय पाणी. बरोबर. मुळांच्या ह्या एकदम खालच्या खालच्या सेल्स मध्ये पाणी तर यायला पाहिजे, पण माती नाही यायला पाहिजे. माती गेली इथे तर पूर्ण सिस्टीम मध्ये माती जाईल की नाही. म्हणून हे जे खालचे मुळातले, आता आपण समजूया हा खालचा मुळातला एक सेल आहे. म्हणजे मूळ म्हणजे रूट्स. ह्या रूट मधला हा एक सेल आहे. ह्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह परमेबिलिटी आहे. पाणी आत येईल पण माती आत आली की त्याला आत घेणारच नाही. जसं आपल्या वर्गामध्ये आपण दारातच उभे असतो. आपल्या वर्गामध्ये काहीतरी डान्स प्रॅक्टिस सुरू आहे समजा, किंवा एखादं कॉम्पिटिशन सुरू आहे आणि सारखी सारखी दुसऱ्या वर्गांमधली येऊन मुलं आपल्याला बघतायत, तर आपण दारातच उभे असतो, त्यांना येऊच देत नाही आपण. पण एक मुलगा सगळ्या वर्गामध्ये फिरतोय, त्याच्या हातामध्ये सुट्ट्यांची सूचना असलेली वही आहे. तो मुलगा आपल्या वर्गात आला तर आपण त्याला आत घेतो की नाही. सिलेक्टिव्ह परमेबिलिटी, आपण त्याला आत घेतो कारण आपल्याला माहिती आहे हा काहीतरी महत्वाचं सांगणार आहे. तोच मुलगा जर बिना कामाचा फिरत असला तरी आपण त्याला घेणार नाही. कोणाला आत घ्यायचं कोणाला आत घ्यायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या सेल्सला असतो. त्याच्यासाठी ॲनिमल सेल्समध्ये सेल वॉल ही एकदम नाजूक असते. बरोबर. आणि हार्ड असते प्लांट सेलमध्ये. तुम्हाला समजलं का हे काय आहे ते? ऑलराईट. येस जरी मॅम. क्लिअर झालं. ठीक आहे. आता हे प्राणीवर्गीय आणि कवकवर्गीय. ठीक आहे, हे सगळं क्लासिफिकेशन आपलं ऑलरेडी मागच्या वेळेला झालेलं आहे. शिवाय खूप सारं डिटेल डिस्कशन आपण याच्याबद्दल केलेलं आहे. सगळ्यात आधी तर मला सांगा, वनस्पतींच्या किंवा सजीवांच्या वर्गीकरणाची गरज आहे का? इज देअर एनी नीड टू क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? चला जरा 2 मिनिटं ना शेअरिंग बंद करते मी. आय वॉन्ट टू टॉक टू यू. यू शुड टेल मी द रिझन. कशा करता या धड्याचा अभ्यास करायचा? आता आपण आपल्या स्टाईलने अभ्यास करतोय तर उत्तर तर तुम्हाला द्यावी लागतील. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, गरज काय हा एवढा मोठा भयंकर धडा करायची? चल, ह्याचा रेफरन्स तुम्ही आपल्या पिरियॉडिक टेबलशी जोडून बघा. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे. एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करून काय फायदा झाला होता आपला? म्हणजे मॅम एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी आपल्याला त्या गटाविषयी माहिती मिळते. बरोबर ना. कमी वेळामध्ये जास्त मोठ्या गटाचा अभ्यास करण्याकरता तुम्हाला त्यांचे गटच असे बनवावे लागतील की तुम्हाला समजेल की ह्या गटाचे हे गुणधर्म आहे. जसं सगळ्या सजीवांचे आपण 3 मुख्य गट समजा केले: सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी, मायक्रोब्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. 3च मेजर गट केले आपण. तर मायक्रोब्स मध्ये सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जातील. त्याच्यात ॲनिमल्स, प्लांट्स असा काही प्रॉब्लेम नाही. मायक्रोब्स. दुसरा गट बनवला आपण ॲनिमल्स आणि मग प्लांट्स. आणि प्लांट्स मध्ये सगळ्या प्रकारचे प्लांट जातील. ॲक्वेटिक जातील, सिंगल सेल लाईक युग्लिना जातील, किंवा मोठ्या प्लांट जातील. म्हणजे अगदी बर्फातले असतील किंवा वाळवंटातले असतील किंवा आपल्याकडच्या आंब्याच्या झाडासारखे असतील, कोणते असतील. सो त्या सगळ्या प्लांट्सचा एक ग्रुप बनेल. ॲनिमल्सचा ग्रुप, इट कॅन बी एनी टाईप ऑफ ॲनिमल. इट विल बी इन द सिंगल ग्रुप. हे केल्यामुळे काय होतंय, आपल्याला कळतंय की आपण अभ्यास कशाचा करतोय आणि का करतोय. आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी असतात, सजीव असतात. जसं आपल्या घरामध्ये तुम्ही जरा एक चक्कर टाकून बघा, असं जरा लक्ष इकडे तिकडे बघा. भिंतीवर ते कोपऱ्यामध्ये कुठे कुठे बारीक बारीक कोळी असतात. त्याच्याबरोबर आणखी काही वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे बारीक बारीक किडे पण असतात. जर एक नजर टाकली बाहेर आपण, तर वनस्पतींच्याच आपल्याला कितीतरी कॅटेगरी दिसतात. नुसतं गार्डन मध्ये जा, जंगलात गेलात तर आपण वेडेच होऊ, एवढ्या व्हरायटी आपल्याला दिसतात तिकडे. सांगायचा मुद्दा असा आहे की पानांमध्ये व्हरायटी आहे, फुलांमध्ये व्हरायटी आहे, मुळांमध्ये व्हरायटी आहे, स्टेम मध्ये व्हरायटी आहे, जमिनीवर वाढतात का भिंतीवर चढतात ह्याच्यात व्हरायटी आहे, उंचीप्रमाणे व्हरायटी आहे, रिजन प्रमाणे व्हरायटी आहे. हे तर फक्त आपण प्लांट्स बद्दल बोलतोय. ॲनिमल्स मध्ये पण अशीच व्हरायटी आहे. बरोबर. मग एवढी सगळी हॉरिबल व्हरायटी आपल्याकडे सगळ्या लिव्हिंग थिंग्सची आहे आणि सगळ्या आपल्या आजूबाजूलाच राहतात.
आणि ते आपलेच नेबर्स आहेत. तर आपल्याला त्यांचा अभ्यास करायला पाहिजे टू अंडरस्टँड व्हॉट दे आर अँड हाऊ दे आर, राईट. आपल्या ह्या अभ्यासातनं आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीव सृष्टीकडे बघण्याचा एक चांगला काय म्हणतो आपण नजरिया मिळतो. आपल्याला समजतं अच्छा हा ही पाल आहे ना, ही रेप्टाइल ग्रुप मधली आहे, मला माहिती आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय. तो जो बटरफ्लाय आहे ना तो आर्थ्रोपोडा आहे, जॉइंटेड अपेंडेजेस. म्हणजेच काय, तुम्ही पुस्तकात बघितलं ना तुम्हाला बाहेर गेल्यावर बायोलॉजी दिसतं, बरोबर. जसं आपण प्लांट्सचा अभ्यास करतो रूट्स वरनं, आपल्याला माहित नाही समोरच्या झाडाचे रूट्स कसे आहेत, उपटून बघायची गरज नाही. पानांवरून कळतं की मुळं कशी असतील, पानांवरून कळतं की फुलं कशी असतील. हे कनेक्टेड आहे. द नेचर इज व्हेरी स्मार्ट. त्याने स्वतःचं काम एकदम सिस्टमॅटिक केलेलं आहे. आपल्यालाच ते शोधून काढून त्याचा अभ्यास करून ते डिकोड करायचंय. तेच क्लासिफिकेशन मध्ये आपण करतो की खूप अभ्यास दिलाय आपल्याला, आपण टाइम टेबल बनवून अभ्यास करतोय. समजलं? इट्स लाईक दॅट. म्हणून क्लासिफिकेशन महत्वाचं आहे जे आपण आता करतोय. ठीक आहे, ऑल राईट. चला सुरू करूया. येस मॅम. येस मॅम. आता वनस्पतींचं वर्गीकरण आपण कसं केलं आहे. मागील वर्षी आपण वनस्पतींचं वर्गीकरण अभ्यासलं. त्याद्वारे आपल्याला वनस्पतींचं वैविध्य समजलं. तुम्ही तुमच्या सभोवती अनेक प्राणी पाहत असाल. काही प्राणी खूप छोटे आहेत तर काही खूप मोठे आहेत. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यामध्ये राहतात. काही प्राणी सरपटतात तर काही पाण्यात पोहतात किंवा हवेत उडतात. तर काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात, काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. म्हणजेच काय, फॉर इंग्लिश मीडियम अँड सेमी इंग्लिश स्टुडंट्स लिसन, there are types of animals around us. Some of them are very small, some of them are very big, some of them are terrestrial and some of them are aquatic, some of them are reptiles and some of them are like काय बरं आपण म्हणतो त्यांना पाण्यात पोहणारे, म्हणजे काय, लाईक फिश विच कॅन स्विम इन द वॉटर. सम ऑफ देम आर लाईक एव्स, हवेमध्ये उडणारे. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात, जसे माशांच्या त्वचेवर खवले आहेत, सापाच्या आणि पाल्याच्या त्वचेवर पण खवले आहेत. तर काहींच्या त्वचेवर पिसे आहेत, जसे की पंख, किंवा केस आहेत, जसे की बर्फाळ प्रदेशातले प्राणी किंवा शेळ्या किंवा मेंढ्या किंवा आपण आपल्याही अंगावर केस आहेत. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीमध्ये ही खूप विविधता आहे. नुकतेच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवलाय. 7 दशलक्ष प्रकारचे प्राणी. ह्यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणं शक्यच नाही आपल्याला. म्हणजे आपण कित्येक जन्म घेऊ तरी पण आपल्याला लक्षात राहणार नाही की हो काय होतंय काय होतंय काय होतंय. म्हणून आपण काय करतो, काहीतरी साम्य आणि भेद ह्याच्यावर आधारित गट आणि उपगट तयार करतो. म्हणजेच खूप सामान पडले, चला असं करूया, आपल्या रूम मधलं सगळं सामान आपण साफ करण्याकरता सगळं सामान खाली काढलं, कपाटातलं, पलंगातलं, शेल्फवरचं किंवा त्या वरच्या कोपऱ्यातलं सगळं सामान मी असं खाली काढलं. हे आपण कधी करतो, दिवाळीच्या सुट्टीमध्ये, वर्षाच्या शेवटी, चला आता मला सगळी रूम साफ करायची आहे. तर रूम साफ करायची म्हणजे सगळा कचरा आपण खाली काढतो, अगदी बेडवरचं सामान पण टाकतो खाली, चला रे मला साफसफाई करायची आज. जेव्हा आपण तो खालचा कचरा बघतो, ही शपथ आता मी काय करू असं होतं ना, मग आपण काय करतो, शांत बसतो, बघतो एवढा कचरा काढून तर ठेवलाय, आता जागेवर तर ठेवायला पाहिजे, माझी जागा तयार करावी लागेल. मागच्या वर्षीच्या लागणाऱ्या सगळ्या वह्या पुस्तकांमधले काही वह्या पुस्तकं मला यावर्षी पण लागतील, त्यांचा वेगळा गट. ज्या वह्या भरल्यात आता, म्हणजे एक्स्ट्रा पानांनी भरल्यात आता, त्याच्यात मला काही गरज लागणार नाही, त्या सगळ्या रद्दीमध्ये टेम्पररी बाहेर ठेवून द्यायच्या. कपडे अनावश्यक आवश्यक, बरोबर. म्हणजेच तुम्ही काय करताय, लागणाऱ्या गोष्टी, पुढे लागणाऱ्या गोष्टी, आत्ता लागणाऱ्या गोष्टी प्रेफरन्स वर, न लागणाऱ्या गोष्टी, अजिबातच न लागणाऱ्या गोष्टी बाद, बरोबर की नाही. तुम्ही तुमच्या गरजांप्रमाणे त्याची वर्गवारी केली आहे. तसंच प्राण्यांमध्ये पण काहीतरी समान आहे आणि तरी काहीतरी वेगवेगळं आहे. आता तुम्ही मी समान होत, तुम्ही मी आणि माकड समान पण होत आणि भिन्न पण होत. तुम्ही मी माकड कुत्रा गाय बैल हत्ती, आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी साम्य पण आहे आणि काहीतरी भेद पण आहे. अजून एक मजा, मासा, तुम्ही मी, झाड, उंट, साप आणि कोळी, ह्या सगळ्यांना एकत्र केलं तरी पण सगळ्यांमध्ये काहीतरी साम्य आहे आणि तरी पण सगळ्यांमध्ये काहीतरी भेद आहे, म्हणजे फरक आहे. म्हणजेच आपण खूप मोठ्या गटाला आता तुकड्यामध्ये डिवाइड करणार आणि त्यांचा अभ्यास करणार, जेणेकरून आपल्याला सगळ्यांचा जनरल अभ्यास करणं शक्य असतं. बरं, माणसांचा अभ्यास किंवा ह्युमन अॅनाटॉमी म्हणजे ह्युमन शरीराचा अभ्यास
असं केलं तर जनरली सगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये काय काय आहे, जसं की डॉक्टर्स असतात त्यांच्या अभ्यासामध्ये अॅनाटॉमी हा सब्जेक्ट आहे, ह्युमन अॅनाटॉमी. त्याच्यामध्ये ते चिरफाड करतात, माहिती आहे ना तुम्हाला, त्या डेड बॉडीचं डिसेक्शन करतात पोस्टमॉर्टम. त्याचबरोबर अभ्यास करताना एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला खऱ्या खऱ्या डेड बॉडी तुम्ही बघितलं असेल पिक्चर मध्ये ठेवतात आणि त्यांना ते कट करून आतमधलं बघायचं असतं की शरीराच्या आतमध्ये कुठे कुठे काय काय पॅक केलेलं आहे. वरनं बघून आपल्याला कळतच नाही आतमध्ये काय फिट आहे आपल्या शरीरामध्ये, काही कितीतरी गोष्टी कोंबलेल्या असतात. हे जेव्हा डॉक्टर होण्याकरता लोक तयार होतात तेव्हा त्यांना समजतं जनरली सगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सेमच असतं. तरी पण प्रत्येक माणसाचं ऑपरेशन करताना डॉक्टरांना बघावं लागतं की कुठे काय आहे. वेगळं असतं का? नाही, पण लक्ष तर द्यावं लागतं ना. साम्य आणि फरक, बरोबर, हे महत्वाचे असतात. आता पुढचं बघा, आपल्याला काय डिस्कस करायचंय. साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणं म्हणजे काय करायचे, प्राण्यांचे वर्गीकरण करायचे. आता ह्या प्राणी वर्गीकरणाचा इतिहास हा दुसरा मुद्दा आहे. इथूनच आपली इतिहास दुसराच मुद्दा आहे ना, का पहिला मुद्दा आहे? अरे हा तर पहिलाच मुद्दा आहे. आतापर्यंत आपण रिव्हिजन करत होतो. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केलं. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यांच्यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केलं. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. बघा, अरिस्टॉटल हा पहिला माणूस आहे ज्याने त्याच्या आजूबाजूला असलेल्या सजीवांना एका टेबलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. जसं आता मी पुन्हा तुम्हाला पिरियोडिक टेबलचं देणार आहे रेफरन्स, कारण की काय आहे, जितकं आपण त्याला असं सिमिलर करून अभ्यास होणं आपल्याला सोपं जाईल. आपल्या एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशन मध्ये पहिला कोण होता, जरा सांगा बरं मला. पहिला प्रयत्न कोणी केला होता? काय मॅडम, तुम्ही आमची तोंडी परीक्षा घेताय का? अरे डॉबेर नायर होता ना, त्याने त्रिकांचा, डॉबेर नायरची त्रिक, डॉबेर नायर ट्रायड, तसं तो डॉबेर नायर होता, तसं इथे अरिस्टॉटल आहे. या अरिस्टॉटलने काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केलं. मग त्याने काय ठरवलं, शरीराचं आकारमान, मोठे छोटे, सवयी, काय खातात, अधिवास, कुठं राहतात, जमिनीवर, पाण्यामध्ये, असे जनरल आपल्या निरीक्षणातले जे मुद्दे आहेत तेच घेतले. विज्ञानातल्या प्रगतीमुळे त्यातले संदर्भ बदलले आणि त्यातले वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. आता ही कृत्रिम आहे का तुम्ही मला सांगा. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे नाही आहेत म्हणून त्याला कृत्रिम पद्धत असं म्हटलंय. पण त्याच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. ठीक आहे, बघा, आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीवांच्या आपण सवयी, आकारमान, अधिवास या सगळ्यांचा अभ्यास करतोय आणि त्याच्या हिशोबाने काहीतरी मांडणी करतोय. ही कृत्रिम पद्धत आहे. याच्यापेक्षा त्याला अजून काहीतरी नॅचरल कंटेंट टाकला की ते वर्गीकरण वेगळं होणार आहे, ते पुढे येईल आपलं. तर ह्या सगळ्याचा मुद्दा बघून माझ्या आजूबाजूला समजा कुत्रा, मांजर, गाय, बकरी, मासा असे प्राणी आहेत. मी निरीक्षण केलं, ओ अच्छा, मासा जमिनीवर काढला तर मरतोय, मासा पाण्यातच सुखी राहतो. पण समजा माझ्या इथे जो कुत्रा आहे तो जमिनीवर, त्याला मी पाण्यात बुडवलं तर तो मरून जाईल. म्हणजे हा जमिनीवर राहतो आणि तो पाण्यातच राहतो, दोघांचे अधिवास बदलले तर ते मरतील. सवयी, कुत्रा जो आहे ना माझ्या इथला, तो दूध पण पितो, तो बाहेर जाऊन नॉनव्हेज पण खातो, अंडी बिंडी पण खातो आणि कधी कधी ओकायचं असेल तर तिकडे जाऊन गवत पण खातो. त्या सवयी मला कळल्या. माशाचं तसं नाहीये, मासा अळ्या बिळ्या खात बसतो, मला दिसतो नद्यांमध्ये, तलावांमध्ये निरीक्षण करताना नॅचरल जिथल्या गोष्टी त्याच्यावरतीच हे निरीक्षण होतं. बरोबर, आकारमान किती मोठे आहेत, किती छोटे आहेत, आकारमानाप्रमाणे विचार करू शकतो की त्याच्या शरीरामध्ये किती डेव्हलपमेंट झाली, बरोबर की नाही. अशा पद्धतीने केलेलं हे पहिलं कृत्रिम पद्धत होती. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तर नैसर्गिक पद्धत म्हणजे काय भाऊ, याच्यामध्ये सजीवांचे शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यांच्यासारख्या मुद्द्यांवर आधारित अभ्यास आला. ही कृत्रिम पद्धत म्हणजे टेम्पररी पद्धत. त्याच्याहून डिटेल नैसर्गिक पद्धत म्हणजे निसर्गतः ते कसे बनलेले आहेत त्याचा अभ्यास, कुठे राहतात, काय खातात,
हे तर फिजिकल गोष्टी आहेत. कसे बनलेले आहेत ते, निसर्गाने त्यांना असं का बनवलं, त्यांच्या रचनेमध्ये काय आहे, त्यांच्या पेशीमध्ये काय आहे, त्यांच्या जैव रासायनिक गुणधर्मांवरती म्हणजे त्यांच्या बायोकेमिकल प्रॉपर्टीज, सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे का नाहीये का, असं हे खूप सारे छोटे छोटे गोष्टी आहेत. त्याच्यावरती नवीन नॅचरल सिस्टीम, पहिली जी होती ती होती आर्टिफिशियल सिस्टीम, आता जे आहे ते नॅचरल सिस्टीम. ठीक आहे. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. म्हणजे उत्क्रांतीवाद म्हणजे इव्होल्युशनरी, इव्होल्युशन कसं झालं प्राण्यांचं. मग नंतर आहे डॉम्झेस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळामध्ये कार्ल यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. अरे तुम्ही पण स्वतःचं डोकं चालवून स्वतःची एखादी वर्गीकरणाची डेव्हलप करू शकता. मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांचं वर्गीकरण असं करायचं, ही माझी पद्धत आहे, दॅट्स ऑल राईट. पण त्याला काहीतरी लॉजिक पाहिजे. पहिल्यांदा लोकांनी त्यांच्या निरीक्षणावरनं केलं, मग ते कसे बनलेत अशा पद्धतीने केलं. पुढचा मुद्दा आला की त्यांची उत्क्रांती कशी झाली, कशा ह्या सगळ्या टप्प्यांमधनं हे प्राणी गेले, आणि आता आपण त्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करून आत्ताची जी ट्रेडिशनल पद्धत आहे, पारंपरिक पद्धत, त्याचा अभ्यास करणार आहे. बघा आता पारंपरिक पद्धतीमध्ये काय आहे, ट्रेडिशनल मेथडमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्याकरता पृष्ठरज्जू नावाचा एक अवयव आहे की नाही या मुद्द्यावरती आधारित प्राणीसृष्टीचे दोन भागात वर्गीकरण केले जातं. असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. तर पृष्ठरज्जू म्हणजे काय, पाठीचा कणा, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्पायनल कॉर्ड. कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स. ज्यांच्या पाठीत ज्यांच्या पाठीमध्ये स्वतःच्या पाठीला हात लावून बघा रे जरा, मानेपासून माकड हाडापर्यंत हात लावून बघा. तुमच्या हाताला असे कडक 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 म्हणतात का? येस मॅम. मग तुम्ही कोण आहात? तुमच्या पाठीमध्ये पाठीचा कणा आहे, बरोबर, पृष्ठरज्जू आहे. म्हणजेच तुमच्या पाठीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये, थोडक्यात तुमच्या शरीरामध्ये आता कॉर्डेट चे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स असणार. म्हणजे कोण असणार तुम्ही? कॉर्डेट्स या कॅटेगरीमध्ये. स्पायनल कॉर्ड आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला हाड आहेत. स्पायनल कॉर्ड तर असा जाणार नाही शरीरामध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन, म्हणून त्याला प्रोटेक्ट करण्याकरता आजूबाजूला कोण आहेत? स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला आपले हे आहेत, काय म्हणतात त्याला, पाठीचे मणके. त्याला काय म्हणतात रे? पाठीच्या कड्याला म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? स्पायनल कॉर्ड, बरोबर ना? चला आता असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य काय असतात, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाहीये असे प्राण्यांमध्ये काय काय आहे. त्यांच्या शरीरामध्ये हा पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक नाहीये. त्यांच्या शरीरामध्ये पाठीचा कणाच नाहीये, तो आधारक आहे. आधारक म्हणजे तुम्ही विचार करा, आता तुमच्या पाठीच्या म्हणजे तुमच्या मणक्यामध्ये जो काही तुमचा स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामुळे तुमचं स्ट्रक्चर कसं झालं, जरा डोळे बंद करा आणि स्वतःच्या शरीराचा विचार करा. तुमच्या मेंदूमधनं निघालेला स्पायनल कॉर्ड तुमच्या कमरेपर्यंत खाली गेलाय. तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या कुठल्याही गोष्टीची संवेदना तुमच्या स्पायनल कॉर्ड मधनं तुमच्या ब्रेनकडे जाते, आणि त्याला सांभाळण्याकरता तुम्हाला स्कल आहे मेंदूला प्रोटेक्ट करायला, आणि खाली तुमच्या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करायला तुमचा पूर्णच्या पूर्ण पाठीचे मणके, सगळीच्या सगळी मोठी लाईन आहे मानेपासून खालपर्यंत. जर हे नाहीच आहे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या शरीराला काय आकार असेल? आधारच नाहीये, सेंट्रल लाईनच नाही तुमच्या शरीरामध्ये. मग तुम्ही असे कसेच्या कसे मासाच्या गोळ्यासारखे असाल, बरोबर. ज्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नाहीये त्यांच्या शरीरामध्ये तो सेंट्रल आधारक नाहीये. ग्रसनीमध्ये कलाविदरे नसतात. कल्लाविदरे म्हणजे गिल्स. त्यांच्या काय बरं म्हणतो, ग्रसनीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये तुमच्या समोर असेल तर मलाही सांगा. आता मी मुद्दाम मराठी पुस्तक काढले तर मला तुम्ही जरा सांगा, ग्रसनीमध्ये कल्लाविदरे म्हणजे ह्याला तर गिल्स म्हणतात, आणि ग्रसनी म्हणजे काय? इंग्लिश पुस्तक समोर असेल तर जरा मला सांगा या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. ठीक आहे. कल्लाविदरे नसतात म्हणजे त्यांना गिल्स नसतात श्वास घ्यायला. चेतारज्जू म्हणजे नर्व कॉर्ड असेल तर तो युग्मांगी म्हणजे पेयर्ड आणि भरीव
आणि शरीराच्या अधर बाजूस वेंट्रल साइड. आपल्या शरीराच्या 2 बाजू आहेत. ही पुढची बाजू वेंट्रल आणि मागची डॉर्सल साइड. ठीक आहे. आता जरी त्यांच्या शरीरामध्ये नर्व कॉर्ड असला, जसं आपल्याकडे आहे ना, आताच मी बोलले, जरी असला तरी तो पुढे युग्मांगी 2 असलेला आणि पुढच्या बाजूला शरीराच्या, आपल्या पुढच्या बाजूला काहीच नाहीये. आपलं हार्ट, लंग्स, बिंग्स असं सगळं पुढे आहे आपलं. आणि मागे पाठीचे मणके आणि त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड, म्हणजे मागची बाजू आपली सेन्सरीसाठी आहे आणि पुढची बाजू जी आहे आपली सगळी त्या इम्पॉर्टंट सगळ्या व्हायटल ऑर्गन्सची सिस्टीम ठेवण्यासाठी आहे. बरोबर. पण यांच्यामध्ये एक्झॅक्टली उलट आहे. यांच्यामध्ये तो स्पायनल कॉर्डच पुढे आहे आणि तो भरीव आहे, पेयर्ड आहे, डबल आहे आणि तो पुढच्या बाजूला आहे. आणि हृदय असेल तर ते मागच्या बाजूला आहे. आपलं उलट आहे की नाही सांगा. आपलं हृदय पुढे आहे, मागच्या बाजूला पाठीचे मणके आहेत, स्पायनल कॉर्ड. जे यांच्यामध्ये ते सगळं आपल्यामध्ये उलट आहे. बरोबर की नाही. तर अशा या असमपृष्ठरज्जू प्राण्यांना 10 संघांमध्ये विभागलेलं आहे. हे 10 संघ म्हणजे फायलम म्हणजे आदिजीवी, प्रोटोझोआ, पॉरिफेरा, सिलेंट्रेटा, प्लॅटीहेल्मिन्थिस, एस्केल्मेंथिस, ॲनलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलिस्का, एकिनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. इथपर्यंत ही गोष्ट येते आणि त्याच्यानंतर कॉर्डेट सुरू होतात, जे आपण आहोत. ठीक आहे. एकाच दिवशी एकाच वेळेला सगळं जेवायचं नाही, नाही तर अपचन होतं. हे इथं झालं, हे चित्र झालं की आज आपण थांबू. समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य एक्झॅक्टली यांच्या उलटी. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक आहे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये, तुमच्या, माझ्या, माशाच्या, बेडकाच्या, बरोबर का. सगळ्यांच्या पाठीमध्ये तो स्पायनल कॉर्ड आहे, पृष्ठरज्जू. श्वसनासाठी कलाविदरे, गिलस्लेट्स किंवा फुफ्फुस, आपल्याकडे स्पेशल रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये असा किंवा तुम्ही हवेमध्ये असा किंवा तुम्ही जमिनीत असा, कुठेही असा, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत नाही. चेतारज्जू एकाच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठभागाला असतो. एकच आहे, पोकळ आहे आणि शरीराच्या मागे आहे. आणि हृदय हे शरीराच्या अधर बाजूस असतं, वेंट्रल साइड. डॉर्सल साइडला आपला पाठीचा कणा आहे, पुढच्या बाजूला आपलं हृदय आहे. तर पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोण्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठबाजूस असते. आता बघा इथे काय आहे. समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य. समपृष्ठरज्जू म्हणजे आपण. लक्षात ठेवा रे, समपृष्ठरज्जू म्हणजे इंग्लिशमध्ये कॉर्डेट्स. तर समपृष्ठरज्जूमध्ये काय वैशिष्ट्य आहेत. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे, एकदम बेसिक ॲनिमल आहे. त्याला तोंड आहे, त्याला श्वास घ्यायला कल्लाविदरे आहेत, मागच्या बाजूला चेतारज्जू आहे, पृष्ठरज्जू आहे, स्नायू आहेत, पुच्छपर आहे आणि शरीरामध्ये हे बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम मधनं शरीरात नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्याकरता एक ॲनस पण आहे, म्हणजे गुदद्वार, तिकडनं बाहेर टाकता येतं सगळं. आणि इकडे तोंड आहे, फूड आत घेणं, डायजेस्ट करणं, नको असलेलं बाहेर करणं. मसल्स आहेत, पाठीचा कणा आहे, त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड आहे आणि श्वास घेण्याकरता लंग्स सारखं काहीतरी सिस्टीम आहे. म्हणजेच काय आहे, ह्या प्राण्याला सर्व्हाइव्ह करण्याकरता लागणाऱ्या सगळ्या बेसिक गोष्टी. म्हणजेच हा आहे समपृष्ठरज्जू, म्हणजेच कॉर्डेटा. ठीक आहे. आता सर्व समपृष्ठ प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचं नाव सुद्धा समपृष्ठरज्जू आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केली आहे. हे म्हणजे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. आपण याच्यामध्ये येतो, वर्टिब्रल कॉलम असलेले. वर्टिब्रेटा या उपसंघाचे पुन्हा 6 वर्ग आहेत. ते म्हणजे सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स आणि आपण मॅमल्स. बघा, पूर्ण धड्याचा सार हा टेबल आहे. हा टेबल तुमचा होमवर्कच आहे. हा टेबल तुम्हाला कमीत कमी 3 वेळा लिहायचंय, बघून लिहायचंय. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. असं समोर ठेवायचं पुस्तकातनं, 3 वेळा हे शब्द लिहायचे आपल्या आपल्या वहीवरती, आपल्या प्रॅक्टिससाठी. तुम्हाला परीक्षेला कुठलाही शब्द अडला ना तरी याच्यामध्ये कुठेतरी ते नक्की सापडेल तुम्हाला. म्हणून हे लिहा लिहा लिहा. जितक्या वेळ तुम्ही हाताखाली घ्याल ना तितकं तुम्हाला ते सोपं जाईल. ठीक आहे. हे आहे त्यांचं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलचं टेबल. पुढच्या वेळेला आपण ह्याच्या
पुढच्या गोष्टी करायला जाऊ. धडा कठीण नाहीये, पण धडा मोठा आहे आणि कन्फ्युजिंग आहे. सो वी विल डिस्कस दिस इन डिटेल आणि वी विल मीट नेक्स्ट टाइम विथ द नेक्स्ट पार्ट. नवीन पद्धती. ठीक आहे, चलो. गुड नाईट फॉर नाव. वी विल मीट नेक्स्ट टाइम. तोपर्यंत होमवर्क करा. ठीक आहे, चलो. बाय संगीता मॅम. बाय मुलांनो. गुड नाईट मॅम. बाय मॅम, गुड नाईट. गुड गुड नाईट मॅम, टेक केअर. हे तुम्हाला कळलं का आज आपण